नाशिकच्या येवल्यामध्ये नव्या एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आले। आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण झालं। यावेळी आमदार किशोर दराडे यांनी बस चालवण्याचाही अनुभव घेतला। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचा काढणीला आलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। शेकडो एकरावरील कांद्याचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला। येवल्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी मका पिकांचं नुकसान झालंय। पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्याच्या मक्याच्या दाण्यांना कोंब फुटल्यानं सर्व मका फेकून देण्याची वेळ आली आहे। सरकारनं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर पावसाचं पाणी साचलं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली। येवल्यातील रस्त्यांची सततच्या पावसामुळे चाळण झाली आहे। पाटोदा शिरसगाव रस्त्याला खड्डे पडलेत। रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आणि प्रहार संघटनेनं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे। रायगडमधील जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत। मेरीटाईम बोर्ड आणि पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतलाय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिर काही काळ दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। त्यामुळे रंगकर्मी आणि नाट्य रसिकांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। रायगडमध्ये बागमांडला ते वेशवी दरम्यान नवीन पुलाचं काम सुरू आहे। मात्र या ठिकाणी पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पसरल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। याकडे ठेकेदाराचं दुर्लक्ष होत आहे। अलिबाग समुद्रकिनारी एटीव्ही बाईकनं एका वृद्धाला धडक दिली आहे। दुर्घटनेमध्ये वृद्ध पर्यटक किरकोळ जखमी झालाय। यापूर्वीही अलिबाग बीचवर असा प्रकार घडलाय। मात्र यामुळे समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। साताऱ्यातील कास पठारावर काही तरुण पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू आहे। हे तरुण रस्त्यांमध्ये गाडी थांबवून नाचत इतर पर्यटकांना वेगवेगळे हातवारे करतात आणि त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। येवल्यात वृद्ध दाम्पत्याकडून सोनं लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। 4 चोरट्यांनी आपण पोलीस असल्याचं सांगून त्यांचं सोनं काढून पिशवीत ठेवण्यास सांगितलं। मात्र वृद्धाला संशय आल्यानं त्यांनी नकार दिला। यावेळी चोरट्यांनी त्यांच्यासोबत झटापटही केली। नाशिकच्या लासलगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। भरवस फाटा इथं चोरट्यांनी इलेक्ट्रिक दुकानातील साहित्य आणि रोख रकमेवर डल्ला मारला। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। त्यानंतर एक दुचाकीही चोरट्यांनी लांबवली आहे। मात्र चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस चोरट्यांचा बंदोबस्त केव्हा करणार असा सवाल नागरिक विचारतात। चंद्रपूरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे ब्रह्मपूर तालुक्यातील अनेक गावातील धान पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। तसंच शेतामध्ये कापून ठेवलेलं उन्हाळी धान पीक पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। नागरिकांना शासनाद्वारे वाटप केला जाणारा रेशनचा 1000 क्विंटल गहू पावसामध्ये भिजलाय। ट्रेनद्वारे वाशिम रेल्वे स्टेशनवर आलेला शेकडो टन गहू कंत्राटदारांनी गोदामात ठेवला नाही आणि त्यामुळे कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे गहू भिजलाय। आता या गव्हाची भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीमध्ये बॉयलर स्फोट झाला होता। या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण झाले तरीही बाधितांना भरपाई मिळालेली नाहीये। डोंबिवली मधील सर्व पक्षीय युवा मोर्चानं जाहीर बैठक घेऊन याबाबत सरकारच्या धोरणावर टीका केली आहे। या दुर्दैवी अपघातात 13 कामगारांचा मृत्यू झाला होता तर 67 लोक गंभीर जखमी झाले। केडीएमसीनं बांधलेल्या डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद करण्यात आले। शुक्रवारी नाट्यगृहांच्या सीलिंगमधील पीओपीचा काही भाग कोसळला आणि त्यामुळे सावित्रीबाई फुले नाट्यगृह पालिकेनं बंद केले। त्यामुळे दुरुस्तीचे काम होईपर्यंत सर्व नाटकाचे शोही रद्द करण्यात आले।
नवी मुंबई मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळतोय। गेल्या 17 महिन्यांमध्ये 70 लाख नागरिकांनी मेट्रोने प्रवास केलाय। खारघर आणि तळोजामधील रहिवाशांना या मेट्रोचा मोठा फायदा होतो। मुंबईतील कर्नाक रेल्वे उड्डाणपूल आणि विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामं आटोक्यात आलेली आहेत। वाहतूक विभागासोबत समन्वय साधून लवकरच दोन्ही पूल वाहतुकीस खुले करण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे।